हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या नव्या अक्षरासोबत सुरू होणाऱ्या नव्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आपण आता आय या अक्षरापर्यंत आलोय आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सदैव ग्रासून सोडणाऱ्या एका कॉन्सेप्ट बद्दल आपण बोलणार आहोत. इनसिक्युरिटी. हो. आत्ता श्रद्धाताई म्हणाल्या की आपण सगळे इनसिक्युअर असतो. सो हा मुद्दा असा आहे ना की मला नाही बे इनसिक्युअर वाटत असं म्हणून आपण कुणीही याच्यातनं पळू शकत नाही. हो, है ना? वेगवेगळ्या ठिकाणी इन्सिक्युअर. एक्झॅक्टली. सो इथूनच सुरुवात करूया श्रद्धाताई की मी इनसिक्युअर आहे हे मी कसं ओळखायचं. ओके, मुळात अगोदर आपण इन्सिक्युरिटी म्हणजे काय बघूया. येस. स्वतःबद्दल किंवा परिस्थितीबद्दल धाकधूक वाटणं. ओके. जे काही चाललंय त्यावर विश्वास ठेवावासा न वाटणं, सतत अलर्ट असणं किंवा साशंक असणं. ओके, म्हणजे इन्सिक्युरिटी. बरोबर. आता इन्सिक्युरिटी हे तर मी तुला सांगितलं, पण मग आता हे ओळखायचं कसं. म्हणजे इन्सिक्युअर असलेल्या माणसाच्या मनात भावना काय काय येतात ते आपण इंडिकेटर्स म्हणून त्यांच्याकडे बघू शकतो. येस. मी पुरेसा चांगला नाहीये, किंवा लोक मला जज करतील, मी इतका सक्षम नाही असं वाटणं, आणि लोक मला सोडून जातील का याची भीती वाटणं. आय कॅन रिलेट टू दॅट. म्हणजे ही इन्सिक्युरिटी हे असणं. ओके. आता आपण हे बोलतोय ते मानसिक इन्सिक्युरिटी बद्दल. बरोबर. पण मग ही इन्सिक्युरिटी जी आहे ती कशात नाही येते बरं? अगोदर आपण त्याची जराशी लक्षणं बघूयात का, मग तुला आपोआपच तिकडे पण कळेल की ओके काय काय आहे. येस. सतत इतरांशी तुलना करणं. बर. म्हणजे त्याला कसं जमतं, हे मला जमतच नाही. किंवा ही कशी सगळं ती आरामात करू शकते, असं मी करून बघितलं पण मला येतच नाही. बरोबर. असं वाटणं. इतर लोक माझ्याबद्दल काय बरं विचार करत असतील, असं मी पडले 4 जणांनी बघितलं, काय बरं विचार करत असतील ते. मला हा बोलला, 4 जणांनी ऐकलं, काय बरं बोलत असतील ते. बरोबर. यांनी माझी चूक दाखवून दिली, हे काय म्हणाले असतील. ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीज आहेत. ओके. आणखीन काय तर छोटी टीका केली कोणी, अगं तू हे असं का लिहिलंस, असं जरी म्हटलं तरी दुखावलं जाणं, हे इन्सिक्युरिटीचं लक्षण आहे. ओके. ओव्हर थिंकिंग किंवा सेल्फ डाऊट. अतिविचार करत. आता हे जर डोक्यात चालू असेल तर ऑब्व्हियस आहे की तुम्ही अतिविचार करत राहणार. बरोबर. आणि अतिविचार केला की मग सेल्फ डाऊटिंग. करेक्ट. येतं ना मला ही स्वतःबद्दल बरोबर केलंय ना मी. बरोबर केलंय ना मी बरोबर आहे ना, मी बोलते ते बरोबर आहे ना, बरोबर. हे सतत वाटत राहणं. आणि व्हॅलिडेशनची गरज असणं. लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे, म्हणजे मला अप्रुव्हल मिळालं पाहिजे लोकांना, हे माझं बरोबर आहे हे लोकांनी मला सांगितलं पाहिजे. कारण मला कॉन्फिडन्स नाही की मी काय केलंय ते बरोबर आहे की नाही ते. मग अशा ह्याच्यामध्ये रिलेशनशिप मध्ये जेव्हा असाल तुम्ही, कुठल्याही रिलेशनच्या बाबतीत म्हणते मी, मग तुम्ही एकतर खूप जास्त पॉझिटिव्ह होता, कारण तुम्हाला लोक सोडून जातील याची भीती वाटत असते म्हणून तुम्ही पकडून ठेवायचा प्रयत्न करता, किंवा मग फिअर ऑफ रिजेक्शन पण असतं, म्हणून मग रिलेशनच डेव्हलप करायचं नाही. मी गेले त्याच्याशी मैत्री करायला, पण त्यांनी जर माझ्याशी तेवढ्या ह्याच्यानी मला प्रतिसाद दिला नाही तर मग मला त्रास होईल, मग मी नकोच, हे आपण करतो. आणि मग याच्यामुळे होतं काय की स्वतःचे निर्णय आपण नाही घेऊ शकत, कारण सेल्फ डाऊटिंग आहे, ओव्हर थिंकिंग आहे. बरोबर. आता अजून एक याच्यामध्ये नव्या काळानुसार ऍड झालेलं आणखीन एक लक्षण ते म्हणजे सोशल मीडिया बघून स्वतःबद्दल कमीपणा जाणं. करेक्ट. तो बघ ट्रिपला जाऊन आला, ह्याला बघ इकडे यश मिळालं, ह्याला इकडे कप मिळाला, त्याचं असं, त्याचा बघ तिथे किती, अरे त्या किती चांगल्या मैत्रिणी आहेत, सतत फोटो टाकतात, माझ्याकडे असं कोणीच नाहीये. ही सगळी त्याची लक्षणं. बरोबर. आता तू म्हणतेस त्याच्याकडे येऊया की इन्सिक्युरिटी कशातून येते. इन्सिक्युरिटी ही अचानक तयार होत नाही. बरोबर. बरेचदा ती अनुभवांमधून, करेक्ट, लहानपणापासून, बालपणामध्ये झालेली तुलना किंवा टीका. आता हे जरासं मोठं झाल्यावर होतं, पण घरातल्या घरात अगोदर काय होतं माहिती का, जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा त्यांना कंडिशनल लव्ह जर मिळत असेल. कंडिशनल लव्ह म्हणजे काय, तू असं केलंस तर तू चांगला. करेक्ट. आपण जे म्हणतो ना की तू गुड गर्ल आहेस किंवा तू बॅड गर्ल आहेस, ते कंडिशनल आहे. मग मुलाला वाटायला लागतं की मी असं केलं तरच मी गुड आहे, असं केलं तरच मी बॅड आहे. म्हणून ह्या शक्यतो या अशा कन्सेप्ट वापरू नयेत. अनकंडिशनल लव्ह काही गोष्टींच्या बाबतीत तरी असायला पाहिजे. आता आपण जे म्हणतो की नाही, खाण्यापिण्याचे लाड, कपड्या लत्त्याचे लाड, अभ्यासाचे लाड नाही, इथे काय आहे, इथे कंडिशनल लव्ह आहे,
कुठे अभ्यासाच्या वेळेला आहे. बरोबर. कारण डिसिप्लिन गरजेचं आहेच आहे. हा पण या दोन गोष्टींमध्ये खाण्यापिण्याचे लाड वाटेल तेवढे, हे खायचंय, हो घे आणून देतो, तू असं केलंस तर मी तुला देईन, असं नाही, आपण नेहमी म्हणत नाही. बरोबर बरोबर. इथूनच सुरू होतं माहितीये का, की जर तर येत, तू असं केलंस तर मी असं करेन, तू असं केलंस तर मी असं करेन, आणि मग तिकडे तिथून सुरू होतं. बरोबर. मग काय होतं की चांगले मार्क मिळाले तरच कौतुक करायचं, चूक झाली की टीका करायची, तो बघ असा करतो का, तुलना सुरू होते. त्यावेळेला मन काय शिकतं की मी जसा आहे तसा काही बरोबर नाहीये, हे मन पहिल्यांदा तिकडे शिकतं. बघ, म्हणजे लहानपणापासून साधारण तुम्हाला कळायला लागलं 3-4 वर्षाची झालात की हे सगळं सुरू होतं, आणि मग तिथून इनसिक्युरिटीची बीज तिथं येतात. त्याच्यानंतर काय, मग तुम्ही जरा मोठे होता, मग सतत तुलना, भावंडांशी, मित्राशी, समाजाशी तुलना, आणि मग त्यामुळे काय वाटतं की आपण कुठे त्या लायकीचे आहोत, मग रिजेक्शन किंवा इमोशनल हर्ट व्हायला लागतं. तुम्ही आणखीन मोठे झालात की तुम्हाला मैत्री किंवा नात्यामध्ये अपयश येतं किंवा कोणीतरी तुमचा अपमान करतं, त्यावेळेला म्हणतो, आपण ठरवतो, आपण जनरलायझेशन मध्ये पण एकदा बघितलं होतं की आपण भिंती उभ्या करतो की मित्र चांगले वागत नाहीत, मग मला मित्र नको, मग कोणी माझ्या जवळच यायचं नाही. त्या भिंती इथे पण उभ्या राहू शकतात. स्वतःभोवती स्वसंरक्षणासाठी भिंत तयार करणं. आयुष्यात वाईट अनुभव आलेले लोक असे वागतात. बरोबर. किंवा तू परफेक्ट असलंच पाहिजेच असं जेव्हा कोणाला शिकवलं जातं, तेव्हा छोटी जरी चूक झाली तरी मग स्वतःवर राग यायला लागतो. बरोबर. आणि मग सेल्फ आयडेंटिटी स्पष्ट होत नाही की मी नक्की काय आहे. त्याच माणसाला म्हणजे काय, मी नक्की काय आहे, म्हणजे माझ्या क्षमता काय आहेत, किंवा मी कुठे वीक आहे आणि मी कुठे चांगला आहे, हेच मला जर कळत नसेल, सेल्फ आयडेंटिटी नाहीये. बघ, आता आपण कसं असतो बघ, कधी कधी आपल्याला जाणून बुजून माहित करून घ्यायचं नसतं की आपण कशात वीक आहोत. बरोबर. पण किमान आपल्याला स्ट्रॉंग कशात आहोत हे तरी माहिती असतं. हे बघ, हे मला काही येत नाही पण हे मला येतं. आपले काही स्किल्स किंवा आपल्या काही गोष्टी, आता आपण ऑफिसमध्ये जे काम करतो तर त्यातले पण वेगवेगळे टास्क करावे लागतात. पण मग त्याच्यातल्या एखाद्या टास्क मध्ये तरी आपण नक्की पक्के असतो. आपण ठीक आहे, ते रजिस्टर नका करू किंवा नका सांगू तुम्ही की मला काही येत नाही, पण मला काही येतं, तिकडे तरी तुम्ही स्वतःला सांगा, म्हणजे तुमची सेल्फ आयडेंटिटी डेव्हलप होते की बाबा ठीक आहे, मी याच्यात पक्का आहे, म्हणजे कोणी काही काम सांगितलं तरी हे काम ना मला द्या, हे मला जमतं, द्या बरं इकडे, मी करतो. तो तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स येऊ द्या, म्हणजे तो दिसेल. बरोबर. तर हा जो कॉन्फिडन्स आला एकदा की मग ती सेल्फ आयडेंटिटी तयार होते, आणि मग तुमची इन्सिक्युरिटी ऍटलिस्ट काही ठिकाणी तरी गळून जाते. आणि मग त्याच्यात सोबत स्वतःला नेहमी प्रश्न विचारावेत रोज की मी कोण आहे, मला काय करायचंय, आणि मला खरंच काय पाहिजे. याची उत्तरं जर तुम्ही त्या क्षणी देऊ शकत असाल तर तुम्ही सिक्युअर आहात. याची उत्तरं जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही इनसिक्युअर आहात. आता आणखीन काही मुद्दे आहेत की जे येतात. स्वतःबद्दल सतत निगेटिव्ह बोलायची सवय असते. ओके, नाही मी हे नाही करणार. आता मी तेच म्हणाले की अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस. तर नेहमी माणसांनी होकारार्थी वाक्य बोलण्याचा प्रयत्न करावा. जसं मी आत्ता तुला मगाशी सांगितलं तसं उदाहरण की नाही मी हे करणार नाही, पेक्षा नाही मी ते करणार आहे. करेक्ट. म्हणजे मग काय होतं की तुम्हाला कॉन्फिडन्स असतो की कशाचा ते. करेक्ट. टॉक्सिक रिलेशनशिप्स, याच्यातून इन्सिक्युरिटी येते. ते कसलंही नातं असू शकतं, भावंडांचं, वडिलांचं, आईचं, असं काही नाही, कुठलंही असू शकतं. तीही माणसं आहेत, अगदी त्यांचे स्वतःचे काहीतरी बॅगेजेस आहेत, त्याच्यामुळे पण तुमचं रिलेशनशिप त्यांच्याबरोबर खराब असू शकतं. होतं काय की मग जर ती व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठी असेल किंवा तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती असेल, ती हायरार्कीमध्ये तुम्ही खाली आणि ती वर असेल, तर मग नक्कीच तुम्हाला ती व्यक्ती इन्सिक्युरिटी देऊ शकते. तुमचे शिक्षक, ते पण तुमचे मित्रमैत्रिणी, ते पण तुम्हाला विनाकारण असतं. कधी कधी शिक्षक असं करतात, बॉसेस असतात कधी कधी. आणि भूतकाळातील इमोशनल हर्ट, आपण काय करतो याच्यासाठी जी एक स्पेसिफिक टर्म वापरतो आपण की एखाद्या गोष्टीला प्रॉपर क्लोजर न देणं. बरोबर. तुम्ही त्या गोष्टी तशाच अर्धवट ठेवल्या, विशेषतः रिलेशनशिप्स, कुठल्याही एखाद्या मैत्रिणीने आपल्याला बोलणंच बंद करणं, आपल्याला हेच जेव्हा कळत नाही की तिने बोलणं बंद का केलं,
तेव्हा आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. करेक्ट. हा, भांडण झालं तुझं माझं, तू तिकडे मी इकडे, त्याचा आपल्याला काही नाही वाटत, कारण तिथे प्रॉपर क्लोजर असतं की या गोष्टीवर आमच्या दोघींचे मतभेद झाले आणि आम्ही वेगळ्या झालो. इथे काय होतं, अबोला हा सगळ्यात मोठा वाईट काम आहे बरं का. तर मग हे असं घडू शकतं आणि मग हे हर्ट विसरत नाही माणूस, आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तशी सिच्युएशन भविष्यात पुढे येईल तेव्हा तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या बद्दल साशंक होते, बरोबर, की हे मला जमणार आहे का, आणि मग इन्सिक्युअर फिलिंग वाढायला लागते. मग माणसं नाती टाळतात, मग काहीही घडू शकतं आणि आज अशा सगळ्या गोष्टी घडतात. पण मग श्रद्धाताई, ही इन्सिक्युरिटी आपल्या रोजच्या जगण्यावरती प्रचंड प्रमाणात परिणाम करते. हो, ते कुठे कुठे दिसतं बरं आपल्याला? सगळ्यात पहिल्यांदा इन्सिक्युरिटी मधून कशाचा जन्म होतो, तर एन्झायटीचा. सतत अस्वस्थ आणि फिजिटिंग आणि कशाच्या तरी ऑन युअर टोज ऑल द टाइम म्हणतो आपण. भीती वाटायला लागते, इन्सिक्युअर आहात तुम्ही, त्याच्यामुळे मग तुम्हाला प्रत्येक पाऊल टाकायची पण भीती वाटायला लागते, की मी हे पाऊल टाकलं तर असं होईल ना, तसं होईल का, तसं होईल का, ही चिंता आहे. बरोबर. आणि मग काय होतं की तुम्ही आहे तिथेच थांबलेले राहता. तुम्ही आयुष्यात नवीन काही शिकण्याची, नवीन काहीतरी हिंमत करून करण्याची तुमची क्षमताच गायब होते आणि मग तुम्ही आयुष्य ढकलायला लागता आणि मग ते जड जातं. बरोबर. बघ, एखादी वस्तू सहज सोबत येणं, आता सपोज माझा कुत्रा आहे, मी त्याला घेऊन फिरायला चालली, माझ्या हातामध्ये त्याची दोरी आहे, तो आनंदाने माझ्या बरोबर चालतोय, आपण दोघंही व्यवस्थित चालत पुढे जात असतो. पण तो जर थांबला, त्याच्या जर आडमुठेपणा आला त्याच्या अंगात आणि तो म्हणाला मी येणार नाहीये, तर मला त्याला खेचून द्यावं लागतं. मग बघ, तो वॉक माझा चांगला होतो का, नाही होत. बरोबर. इकडे असंच आहे, जेव्हा तुम्ही नको असलेली सगळी परिस्थिती घेऊन आयुष्य ढकलायला लागतात तेव्हा तुम्हाला त्रास होतो. मग त्यावेळेला तुम्ही थांबून हा विचार करा की हे ओढावं का लागतंय मला, मी खेचतो का, काय कारण आहेत बरं, कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मग त्यातला काहीतरी बॅगेजेस कमी करता येतील, काही वजन तरी बाजूला टाकता येतील जी मी विनाकारण गोळा करून ठेवली आहेत. ओके, हे काय आहे, मैत्रीण ती माझ्या आयुष्यातून गेली आहे ना, टाकून द्या बाजूला. हे काय आहे, लहानपणी मला शिक्षकांनी असं म्हटलं होतं, तर नाही येत ना ते माझ्या आयुष्यात, टाकून द्या बाजूला. मी उदाहरणं सांगते. बरोबर. आता प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळे असे गोटे गोळा करून ठेवलेले असतात, म्हणजे कळतं आपल्याला. आपण जेव्हा एकदा अवलोकन करतो, जरासं त्याच्याशी तो अनालिसिस करतो आपण, की ओके ठीक आहे, हे आता गरजेचं नाहीये, का बरं ठेवलंय मी, टाकून द्या. मग तुम्ही क्लोजर जरी देऊ शकत नसलात तरी पण एक काळ गेलेला असतो. तुम्ही कॉलेजमध्ये झालेलं भांडण जर आज लक्षात ठेवून स्वतःला त्रास देत असाल, गेलं ना, झाले ना, आता झाली त्याला 5-6 वर्ष, उलटून गेली, द्या सोडून. किती तुम्ही बाळगणार आहात. आणि शाळेतल्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मित्र आफ्टर सर्टन पिरियड ते राहतच नसतात. सो तुम्ही का कॅरी करताय. त्याच्यातून शिकलेलं लक्षात ठेवा, पण ते टाकून द्या. करेक्ट. मग तुम्ही जेव्हा हे करत राहाल तेव्हा अल्टिमेटली तुमची एन्झायटी कमी होईल आणि ते इन्सिक्युरिटी पण कमी करेल तुमची. आणखीन याच्यात महत्वाचं काय आहे तर सेल्फ अवेअरनेस. मुळात आपण इन्सिक्युअर वाटून घेतोय. मी म्हणाले तसं की मुळात तुमच्या भावनेला नाव द्या. आपण अल्फाबेट्सच त्याच्यासाठी निवडलेत की भावनांची नावं. बरोबर. तर तुम्ही मुळात अगोदर समजून घ्या की तुमची भावना काय आहे, म्हणजे तुम्हाला तिच्यावर नक्की काम करता येईल. मी सतत स्वतःवर शंका घेते, किंवा मला काहीतरी करायची भीती वाटते, हे असं केलं तर, ही जी भीती आहे, मी काही करायचं म्हटलं की मला भीती वाटते, म्हणजेच काय तर मी इन्सिक्युअर आहे. मग मी काय करू शकते, मी करून बघितलंय का खरंच, नाही, मग ठीक आहे, मी 1000 रुपये एकदा गुंतवणार नाही, हे उदाहरण देते. करेक्ट. मी छोटं पाऊल उचलून बघेन, 10 रुपये इन्व्हेस्ट करेन, मग मला कॉन्फिडन्स आला तर मग 20 रुपये करेन, मग हळूहळू जाईन मी. हे तुम्ही करू शकता. तर मुळात अगोदर हे जे वाटतंय, हे जे बर्डन आलंय, स्ट्रेस आलाय, तो कशामुळे आलाय, मी मागे फिरते तर ते कशामुळे फिरते, हे अगोदर जाणून घेतलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये सेल्फ अवेअरनेस, इन्साइट फार महत्वाची. बरोबर. एकदा तुम्हाला कळलं की मला असुरक्षित वाटतंय, मग तुम्ही विचार करायला लागता की कशामुळे असुरक्षित वाटतंय, आणि मग तुम्ही अनालिसिस सुरू करता आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करता. सेल्फ टॉक बदलणं, हे ना मी करूच शकत नाही, हा निगेटिव्ह सेल्फ टॉक. बरोबर. मी करून तर बघेन, मी शिकतो तर. करेक्ट. हा रिप्लेस करणं, निगेटिव्ह नरेटिव्ह. येस,
तुमचे जे काही नरेशन्स आहेत ते अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस असले पाहिजेत आणि विथ चेंज असले पाहिजे. करेक्ट. मला हे जमत नाही आणि मी करून बघतो, मी शिकतो, मी सुधारणा करून बरोबर. बघतो. हे इथे एकदम मला हे जमत नाही किंवा मला हे जमणार नाही इथपासून मला हे जमेल एवढ्या टोकालाही जायची गरज नाही. लगेच एव्हरेस्टवर नाही चढायचं, बेस कॅम्पला राहायचंय तुम्हाला. काही जण फक्त बेस कॅम्पवर जाऊन परत येतात, तेवढं सुद्धा खूप आहे ऍक्च्युली. मी एव्हरेस्टच्या पायथ्याला हात लावून आलो, खूप आहे ते, प्रश्नच नाही. आणि कम्पॅरिझन डिटॉक्स. ओके. म्हणजे काय तर स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःशी करा. मी काल कसा होतो, माझा कालचा मी आणि आजचा मी, याच्यामध्ये जर का रोज काहीतरी तुम्हाला हवेत तसे बदल घडत असतील तर तुमची सुधारणा होतीये. तुला हवे असतील तसे बदल मी माझ्यात नाही करायचे, मग परत ते इन्सिक्युरिटी वाढवणार आहे. म्हणून मी काय म्हणाले की कालची मी जी होते त्याच्यामध्ये मला वाटतं तसं आज मी काय बदल केलाय, म्हणजे कम्पॅरिझन डिटॉक्स आहे. बरोबर. तर तुम्ही हे करू शकता. आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं, म्हणजे 10 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणं. मला माणसांना बोलायची भीती वाटते, मग तुम्ही ठीक आहे ओळखीच्या माणसांशी जाऊन बोलू नका, अनोळखी माणसांशी बोला, कारण ते तुम्हाला 5 मिनिटांनी भेटणारच नाहीये ती. तुम्ही ट्रेनमध्ये तुमच्या शेजारी बसलेल्या बाईशी बोलायचा प्रयत्न करा. त्याचीही भीती वाटत असेल तर पार्कमध्ये जाऊन छोटी मुलं खेळत असतात त्यांच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करा. तुम्ही हे जेव्हा करता तेव्हा तुम्हाला ह्या छोटे 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 टप्पे तुम्ही जिंकत मग पुढे पुढे चालून, पण हे करताना मी फेल होऊ शकतो, होणार आहे नाही, मी होऊ शकतो, करेक्ट, हे डोक्यात ठेवून बरोबर तुम्ही हे सगळं करू शकता. स्वतःशी मैत्री करा. मला काय वाटतंय, मला काय हवंय, करेक्ट, आणि मला काय करायला आवडेल याच्याकडे अगोदर लक्ष द्या. स्वतःवर प्रेम केलं तर तुम्हाला, स्वतःवर प्रेम करा म्हणजे काय तर स्वतःला प्राधान्य द्या. करेक्ट. स्वतःबद्दल तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुमच्या क्षमता कळायला लागतील, तुमची कौशल्य काय आहेत हे कळायला लागेल, आणि मग तुम्हाला कुठे थांबायचं आणि कुठे जायचं हे कळेल. करेक्ट. म्हणून नेहमी सांगितलं जातं की स्वतःवर प्रेम करा. आता स्वतःवर प्रेम करा हे फार कॉम्प्लेक्स वाक्य आहे, खरंय. त्याच्यावर आपले 2 भाग होऊ शकतात. स्वतःवर प्रेम करा म्हणजे नक्की काय करा. येस, सेल्फ लव्ह असा विषय आपण एस हे अक्षर घेऊ तेव्हा घेऊ. ओके. किंवा आपण अल्फाबेट संपून एक वेगळे 2-3 भागांची ह्याचीच असंही करू शकतो. ओके. तर म्हणजे काय तर स्वतःवर प्रेम केलं की मी सांगितलं तसं तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि क्षमता समजते, बरोबर, आणि तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल की मी हे तरी नक्की करू शकतो. एक्झॅक्टली. लक्षात ठेवण्याची गोष्ट काय तर इन्सिक्युरिटी म्हणजे ती कमजोरी नाहीये, ती जखम आहे, ती हील करता येते. म्हणजे ती काय तुमच्यामध्ये बाय बर्थ, जसं तुम्हाला 2 हात 2 पाय आहेत तसं इन्सिक्युरिटी तुमच्यात आलेली नाही. करेक्ट. पण ते जरासं कठीण आहे की इन्सिक्युरिटी जिंकायची कशी. आता आपण ना जिंकायची कशी ते बघण्या अगोदर आपण बघूया की इन्सिक्युअर माणसांमध्ये अशा काय सवयी असतात की ज्याच्यावरून एखाद्याला ओळखता येईल की आपल्यामध्ये इन्सिक्युरिटी आहे किंवा समोरच्या मध्ये आहे. ओके. पहिली, सतत अप्रुव्हल शोधायचं. मी जे केलं ते लोकांना आवडलं पाहिजे. दुसरं, ओव्हर थिंकिंग. ओके. आता आपलं खूपदा बोलून झालंय, ओव्हर थिंकिंग वर ओव्हर टॉकिंग झालेलं आहे आपलं. स्वतःची तुलना करत राहणं. तिसरं. चौथं, टीका सहन न करणं. बरोबर. 5वं, पीपल प्लीजिंग. म्हणजे माझी किंमत मी न ठरवता या सगळ्यांना मी आवडले तरच काहीतरी अर्थ आहे माझ्या जगण्याला, नाहीतर जीवन व्यर्थ आहे असं. नंतर स्वतःला कमी दाखवणं, म्हणजे काही जण सेल्फ पिटी वाले पण असतात, काय गरीब बिचारा, माझ्या बरोबर सगळं वाईट घडतं, तसं पण असू शकतं. रिलेशनशिप मध्ये भीती वाटत असते त्या लोकांना सारखी, किंवा मला कोणी इग्नोर करत नाहीये ना. बरोबर. म्हणजे आता 2 माणसांची ओळख झाली आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात आणखीन कोणीतरी असतं, आणि मग त्यावेळेला असं वाटायला लागतं की अरे आता हा आपल्यापेक्षा त्याच्या जवळ जायला लागलाय जास्त. ते पण इन्सिक्युरिटीचं लक्षण आहे. हे इन्सिक्युरिटी सगळ्यांना वाटू शकते. मी आता जे उदाहरण दिलं ते कोणालाही वाटू शकतं, पण काही जण त्याला पकडून ठेवून त्याच्यानुसार जे रिॲक्ट करतात ते घातक आहे. माझ्या डोक्यात आलं, ठीक आहे ना, येऊ देत, काय फरक पडतो. एका माणसाच्या डोक्यामध्ये प्रत्येक माणसासाठी एक वेगळा कप्पा असतो, त्यातला एक कप्पा माझा आहे. बरोबर. हे म्हणजे इन्सिक्युरिटीतून ओव्हरकम केलेलं आहे त्या माणसाने. महत्वाची गोष्ट परत मी तीच सांगेन की स्वतःवर प्रेम करा. करेक्ट. तुमच्या क्षमता कमी असतील तर त्या वाढवण्याचा प्रयत्न करा, तरच ते होऊ शकतं.
आता इन्सिक्युरिटी घालवायची जिंकायची कशी, घालवायची कशी Yes. म्हणूया आपण, जिंकायची नको, हा. घालवायची आहे ती वाईट आहे. त्याच्यामुळे तर 5 शिफ्ट आहेत हा. जे तुम्ही करू शकता. ते शिफ्ट केले की तुमच्यामधली इन्सिक्युरिटी जाऊ शकते. ओके. हे बघ, इन्सिक्युअर असेल ना माणूस तरच काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतो. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे. ते इन अ वे, जशी एन्झायटी इन अ वे चांगली आहे. म्हणजे आपण प्लॅन करतो की असे प्रॉब्लेम्स आले तर मी काय काय करेन. करेक्ट. तसंच इन्सिक्युरिटी, मला जर वाटत असेल की बापरे परीक्षेत मार्क नाही मिळाले तर मला कोणी भावच देणार नाही, हेच तर आहे मला Correct. चालना देणार की मी परीक्षेत चांगलं केलं पाहिजे, ही व्यक्ती मला सोडून जाईल, मग मी तिच्याशी नातं नीट ठेवण्याचा प्रयत्न करते. बरोबर. हे सगळं काय तर इन्सिक्युरिटी तुम्हाला मोटिवेट करायचं ही काम करू शकते काही ती अंशी. उत्प्रेरक पण आहे बरोबर. बरं का, फक्त मोटिवेशन नाही, हो. उत्प्रेरक पण आहे ती. आता आपण बघूया शिफ्ट येस. 5 महत्वाचे. अप्रुव्हल कडून सेल्फ रिस्पेक्ट कडे जाणे. ओके. मला वाटलं ना हे चांगलं आहे म्हणून, ठीक आहे, समोरच्याला नाही वाटत आहे ते तितकं चांगलं, पण मला वाटतं बरोबर, कारण मी तेवढे एफर्ट्स घेतले. सेल्फ रिस्पेक्ट. लोक खुश व्हायलाच पाहिजेत असं काही नाही. मला आनंद मिळाला ना या गोष्टीचा, ठीक आहे, ट्रिपला जाऊन येणं. हो म्हणजे काय. लोक विचारतात तू तिथे काय म्हणून गेला होता, अरे त्याला चांगलं वाटलं, त्यांनी ठरवलेलं डेस्टिनेशन आहे ते, इट्स ओके. कंपॅरिझन पासून ग्रोथ कडे जाणं. त्याच्याशी माझी तुलना, मी त्याच्यासारखा होण्यापेक्षा मी माझा कालपेक्षा मी आज माझ्यात सुधारणा झालेली आहे, म्हणजे माझी ग्रोथ झालेली आहे. आणि फिअर पासून एक्सेप्टन्स कडे. तुम्ही फिअर, एखाद्या गोष्टीची भीती वाटून घेण्यापेक्षा असं होईल का, त्यापेक्षा आहे हे असं आहे. करेक्ट. परफेक्शन पासून प्रोग्रेस कडे जाणे. परफेक्ट असं काहीच नसतं, आपण लावलेलं आहे. करेक्ट. आता जेव्हा आपण मानवी व्यवहाराबद्दल बोलतो तेव्हा तो परफेक्ट असा काहीच नसतो, ते व्यक्ती सापेक्ष आहे. मला जे बरोबर वाटतं ते तुला चूक, ऍब्सोल्युटली, आणि व्हाईस वर्सा. करेक्ट. परत सेल्फ क्रिटिसिझम करण्यापेक्षा सेल्फ कंपॅशन कडे. क्रिटिसिझम आपण करतो, अरे तू चुकलीसच कशी, किंवा तू चुकायलाच नाही पाहिजे, बरोबर. त्यापेक्षा मला जर असं वाटत असेल की मी चुकले तर मी ही चूक का बरं झाली असेल माझ्या हातून, मी जर हे अनालिसिस केलं तर मग काय होईल की पुढच्या वेळेला ते करणार नाही, मला सुधारणा करता येईल. सो दीज आर द थिंग्स. या जर परत एकदा सांगू का तुला हे 6 शिफ्ट राहिलेत माझ्या लक्षात ऍक्च्युली. गुड. म्हणजे सिक्युरिटी बाहेरून मिळत नसते. करेक्ट. ती तुम्हाला आत्ताच तिचं बीज, जसं इन्सिक्युरिटी पेरली आहे तशीच तिचा नाश करायचा असेल. हेच आहे, एवढं सिम्पल आहे खरं तर. खरं तर म्हणजे काय म्हणतो आपण, बोलायला लागलो की ते सिम्पल वाटतंय खरं, पण त्याच्यावरती काम करणं ही खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि मला वाटतं त्या सगळ्या प्रवासात तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हे मी ठरवलंय आता, पण हे मला न जमण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि आता हे नाही जमलं म्हणजे याच्या पुढेही जमणार नाही असं नाहीये. आता मी अयशस्वी झाले, पण ठीक आहे, होऊ शकतं असं. हे म्हणणं हा पण एक ह्या सगळ्या प्रोसेसचा फार मोठा महत्वाचा भाग आहे, डीलिंग विथ इन्सिक्युरिटी, नाही का. इव्हन प्रत्येकच गोष्ट, प्रत्येक निगेटिव्ह इमोशन डील करताना मी अयशस्वी होणार आहे, मुंगीसारखं मी चढणार, परत पडणार, परत वर. कोशिश करने वालों की हार नाही होती. आणि श्रद्धाताई, तुम्ही मागे एकदा एका भागात म्हणाला होतात, मला आठवतंय, की आपण इतर 100 गोष्टींबद्दल बोलत असतो पण ह्या इन्सिक्युरिटीज बद्दल आपण बोलत नाही. कारण ही भीती असतेच की शी बाबा हे मी सांगितलं तर समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल. नाही, याच्याही पेक्षा मोठी गोष्ट की मला ज्या गोष्टीबद्दल इन्सिक्युअर वाटतं ती जर मी समोरच्याला सांगितली तर मी त्याला मला मॅन्युप्युलेट करायचं काहीतरी अस्त्र देतोय का, असं आपल्याला वाटतं. आणि कारण माणसं करतातही तशी. पण मी तेच म्हणते ना की परत एकदा तुम्ही ते स्किल शिकलं पाहिजे की अशी माणसं तुम्हाला गोळा करता आले पाहिजेत की ते तुम्हाला तुमची ज्या विकनेस आहेत त्या सांगितल्या तर त्याला तुमच्याच विरुद्ध अस्त्र म्हणून वापरणार नाहीत, समजून घेतील. त्यामुळे आपल्या श्रोत्यांना आजचा भाग संपवताना असं आवाहन करूया की त्यांच्या इन्सिक्युरिटीज मोकळेपणाने त्यांच्या आजूबाजूच्यांशी, इव्हन तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल तर आमच्याशीही शेअर करा. त्याच्याशी तुम्ही कसं डील केलं आणि इन्सिक्युरिटी पासून सिक्युरिटी पर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता, त्यात काय काय अडथळे आले, त्यावेळी जे वाटतं की शी बाबा इतके प्रयत्न करूनही मला हे जमत नाहीये, त्याच्याशी तुम्ही कसं डील केलं, हे तुमचे सगळे प्रवास आमच्यापर्यंत नक्की लिहून पोचवा. कारण आपण नेहमी म्हणतो तसं त्यातून आम्हीही खूप शिकत असतो. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू
आय या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नव्या सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत आमचे आधीचे भाग ऐका, हा भाग ऐकताच आहात, पुढच्या भागांवरही लक्ष ठेवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मनारे. नमस्कार.